शेवटी त्याने विचारलं काय कशी आहेस. ओ मग तुझी काय अपेक्षा होती? काय विचारेल? काहीच नाही. काहीच नाही. त्याने तुला प्रपोज करावं असं तुला वाटलं नाही का? विक्रांत, माई, अगं ए माई, अगं ए माई, कुठे गेली माई? माई माई, आलास का रे मधू? हो आलो. अरे देवा, हे काय दाढी करायला वेळ नव्हता की काय? एवढा कामात गडलेला? कामाचे एवढे व्याप होते ना आई, माई, आई. वेळच नाही मिळाला. मधु काका, काल तुम्ही फोनवर बोललात आणि आज आलात पण? अगं तिथून सुटका व्हावी म्हणून ते विजयाला बोलावून घेतलं. काय आहे, जमिनीचे 2 मामले आहेत ना तिकडे. विजयवर सोडून आलास ना? जमिनी गेल्या. असं काही एक होणार नाही माई. काय आहे, आपला विजय जो आहे तो गणितात आणि व्यवहारात अतिशय हुशार आहे. वा वा. बर, अगं देवारात ठेव नारळ. हो. आणि तो चांदीचा हार ना गावच्या देवाच्या गळ्यात एवढा शोभून दिसत होता म्हणून सांगतो. बर ते जाऊ दे माई, आपली पणती आणि मोनिका कुठे आहे? मला वाटलं होतं इथे येईपर्यंत घराचं पाळणा घर झालेलं असेल. त्या अजून दोघी हॉस्पिटलमध्ये आहेत, सावरत आहेत हळूहळू. चला बरं आहे, होईल, येईल. व्यवस्थित ठेवा. हो हो. अरे नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे राहत का? त्यांना प्रसाद दे बाई. हो बसा ना. आणि एक मिनिट, हे घे. बाबूच्या बायकोने बरच काही दिले छकुलीसाठी. अगं बाई, हो. म्हणजे गावभर बातमी झाली वाटतं. अरे म्हणजे काय, त्या विक्रांतवर त्याचा खूप जीव. शक्य झालं असतं ना तर हत्तीवरून साखरच वाटली असती त्याने. हा बाबू म्हणजे एकदम मोठ्या मनाचा. हो. मधु काका, हे कधी येणार? अगं येईल 2-3 दिवसांनी. अगं बाई, हो. काळजी काय करतेस, येईल ना तो. घेऊन येत थोडी जबाबदारी घेऊन येत त्याला. हा, नानू घेतो तशी जबाबदारी घेऊ दे, कळलं का मधू? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.